गणपती बाप्पा मोरया. या लहान मुलांपासून वाचणं बाबा खूप मुश्किल गोष्ट आहे. अयांशा सकाळपासून उठल्यापासून मला एवढं त्रास देते की खूप जास्त हे पाहिजे मम्मा ते पाहिजे, आणि माझ्या आजूबाजूला मस्त लुडबुड लुडबुड करत असतो. बघा आताही त्याचा आवाज येत असेल. मी ऑडिओ रेकॉर्ड करत असली किंवा काही असली तरी पण त्याला आपलंच काही ना काही करायचं असते. त्याला सांभाळ की आपलं काम करायचं काही मला कळत नाही, तरी पण आपल्याला वेळ काढत आपलं काम आहे बा म्हणून मी व्हिडिओ शूट वगैरे करत असते. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही, चॅनलला लाईक करत नाही, प्लीज माझ्या बाळासाठी तरी लाईक करा, माझ्यासाठी लाईक करा. आपल्याला वॉच टाईम पण कंप्लीट करायचा आहे आणि आपल्या चॅनल आता याच वर्षी. राम राम, कसे आहात? मजेत असाल? मी पण मस्त मजेत आहे. आणि तुम्हाला माझ्याकडून गणेश चतुर्थीची हार्दिक शुभेच्छा. आमच्या घरी पण आता आज गणपती बाप्पा येणार आहे, त्याच्यासाठी बघा मी किती छान अशी रेडी झालेली आहे ना. मस्त ग्रीन कलरची साडी घातलेली आहे आणि जो नेकलेस मला गिफ्टमध्ये मिळालेला होता तो मी घातलेला आहे. बघा छान अशी नथ घातलेली आहे, हातामध्ये चुडा पण बघा हिरवा चुडा घातल्यावर किती छान वाटते ना. पण हे पण मला खूप दिवसानंतर घालायला मिळालेलं आहे. आणि गौरीचा व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल तर जाऊन बघा. वा खूप छान झाली आहे. आईने मी गौरी खूप मस्त केलेली आहे आणि हातामध्ये बघा मस्त छान अशी मेहंदी काढली आहे. आमच्या अहोंचं नाव पण मी लिहिलेलं आहे, त्यांचं नाव घरी म्हणून त्यांना सोनू म्हणून हाक मारतात, तर तो वाला नाव लिहिलेलं आहे. मस्त भांग वगैरे पण भरलेलं आहे. कशी दिसत आहे प्लीज मला कमेंट करून सांगा तुम्ही नक्की. आणि सकाळपासून उठलेली आहे, 7 वाजता सुटून गेलेली होती. आज मी मस्त वरण भात भाजी कढी पोळी आणि कुचेच्या पानाची वडी आणि मेन म्हणजे मोदक ते पण बनवून झालेले आहे. आणि पहिल्या दिवशीचे मोदक खूपच खास असतात आणि त्याची पण विधी मला माहिती नव्हती, ते माझ्या सासूबाईंनी केलेली आहे, ते मी तुम्हाला समोर दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू आधी करणार आहोत गौरींचं विसर्जन आणि मग त्याच्यानंतर बाहेरच जाऊन आज तळ्यामध्ये विसर्जन करणार आहोत. ते विसर्जन झाल्याच्या नंतर आम्ही तिथूनच गणपती बाप्पाला आणायला जाणार आहोत आणि मग गणपती बाप्पाला घेऊन आम्ही घरी येणार आहोत. आम्ही डे कसे जातो आणि कुठे कुठे काय काय करतो ते बघायसाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोरपर्यंत राहावं लागेल की नाही. बिना स्किप करून व्हिडिओ बघा. आणि हो फ्रेंड्स, जेव्हा तुम्हाला रागवलं जातं तेव्हाच तुम्ही व्हिडिओला लाईक करता, नाही तर व्हिडिओला लाईक करत नाही आणि सबस्क्राईब पण करत नाही. जे सबस्क्रायबर नाही आहे तेच जास्त व्हिडिओ बघतात, तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा ना. मला तुमच्या सबस्क्रायबरची प्लीज गरज आहे. आणि खूप छान छान मोदकाची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे, ते पण बघायसाठी तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर कशी दिसत आहे हे पण लिहिलं आहे. त्यांना कॉल करायचं आहे की आमची सगळी काही तयारी झालेली आहे बा म्हणून, तुम्ही या मग आपण जाऊया. आम्ही मस्त छान मोठ्या गाडीने जाणार आहोत. आईची तयारी झाली, माझी पण झाली आहे, आमच्या ओळची तर सकाळीच तयारी झाली. त्यांना नाश्ता वगैरे देऊन दिला आणि ते निघालं. तर चला आता आपण बाप्पांना आणायला जाऊया, तर तुम्ही आमच्यासोबत राहा. ज्या दिवसाची आपल्याला आत्तापर्यंत आतुरता होती तो दिवस आलेला आहे मस्त छान. आणि सर्वांना गणपती बाप्पा मोरया. मस्त गणपतीमध्ये खूप मजा करणार आहोत. यावेळेस आम्ही आमच्या राजनांदगावचे गणपती पण मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यासाठी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. रोजचे डेली व्लॉग बघायचे आहेत आणि तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. फक्त 50 सबस्क्रायबर बाकी आहेत, मग आपले 2000 सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि ते पण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने पूर्ण होणार आहेत. गणपती या 9 दिवसामध्ये 2000 कंप्लीट झालेच पाहिजे असं माझं हे आहे. गणपती बाप्पाला मी मनापासून प्रे करणार की आमच्या यूट्यूब फॅमिलीला सर्वांना खुश ठेवा आणि ज्यांचे पण जेवढे पण टेन्शन वगैरे असतील ते सगळे दूर कर असं म्हणून. आणि हॅपी राहा. गणपती बाप्पा आणायला जायच्या आधी आपल्याला आता गौर उचलायची आहे. बघा आमच्या इथं सगळं काही झालेलं आहे. मस्त सकाळची आरती वगैरे पण झालं आहे, काला वगैरे पण करून आणि दही भात ही शिमतात हे वगैरे पण सगळं काही झालेलं आहे. आता आपल्याला गौरी उचलायची आहे, तर मी गौरी वगैरे उचलते आणि आरतीचं ताट वगैरे पण आपल्याला करून ठेवावं लागेल, कारण की गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरामध्ये येतील तर आपल्याला त्यांना मस्त छान असा अक्षवाण वगैरे करून त्यांचे पाय वगैरे धुवून वगैरे त्यांना आणायचं आहे. तर आता मला खूप कामं आहे, तर आता थोड्या वेळाने व्हिडिओ अजून करते मी, ठीक आहे. चला तोपर्यंत आता आरतीचं ताट आहे हा खाली घेऊन जाऊया. मस्त छान इथं फुलं वगैरे घेऊन ठेवलेले आहे, कारण की आपण ज्या तळ्यावर चाललेलं आहोत तिथे पण आपल्याला गौरी मातेचं पूजा वगैरे करावी लागते, म्हणून आपण हा आता ताट तिथे नेऊन ठेवूया गाडीमध्ये. तर फ्रेंड्स, आता आपण आपले गौरी विसर्जन करायला जाणार आहोत, म्हणून आता मी गौरीला उचलत आहे. तुम्ही सोबत राहा माझ्या. बघा दिवा आपण कुंडू थांबला जाते, कारण हा दिवा आपल्याला विसर्जन करायचा आहे. बघू शकतात आमची गौरी बंद करा.
आम्हाला जिथे गणपती बाप्पा घ्यायचे होते आम्ही तिथे पोचलेलो आहोत. राजनांदगावला ओव्हरब्रिज आहे, त्याच्या खालीच गणपतीचे खूप सारे पेंडॉल लागलेले आहे. तिथं स्टॉल पण भरपूर सारे आहे. किती सारे गणपती होते आणि एवढ्या प्रकारचे, कोणती छोट्या गणपतीची मूर्ती होती, कोणतं बालपण दाखवलं होतं, कोणी मस्त असे सोफ्यावर झोपल्यासारखे होते. तर आम्ही खूप जणी तिथं शोधलो की कोणती मूर्ती अशी आकर्षण आहे. सगळ्याच मूर्त्या तर एवढ्या छान होत्या की खूप जास्त कोणत्या घ्यायचं कोणतं नाही असं ठरत होतं. तरी एका दुकानातली आम्हाला मूर्ती आवडली, आम्ही तिथे घेऊन घेतलं आणि आम्ही तिथून निघालो होतो. आमची गाडी आली बघा. आता बाबा आई वगैरे आम्ही सगळेच जण गाडी वगैरे मध्ये बसलो आणि घरी पोहोचलो. काही तयारी करून ठेवलेली होती, बरं झालं, मस्त ताटी वगैरे करून ठेवलेली होती त्याच्यासाठी. म्हणजे गाडीवर उतरल्याबरोबर आम्ही आपल्या गणपती बाप्पाचे मस्त असे आगमन केलेत, मस्त छान असं त्यांचं स्वागत केलेलं होतं. खूप छान वाटत होतं आमच्या घरी गणपती बाप्पा आलेत बा म्हणून. आणि आगमन झाल्याच्या नंतर आम्ही ते स्थापन वगैरे केलं, छान पूजा वगैरे केली, नवग्रह वगैरे मांडलं, कलश मांडलं, फळं वगैरे मांडले. मस्त नवीन कपड्यावर आमच्या गणपती बाप्पा मोरया या आवाजामुळे असे नारे गणपती बाप्पाचे खूप छान आमचा गणपती बाप्पा बघा कसा आहे. आणि प्लीज कमेंट करून गणपती बाप्पा मोरया असं लिहून ठेवा. आमचं हे सगळं काही सुरू असताना माझं बाळक तिथे खूप लोडबुड करत आणि आरती भजन वगैरे हे सुरू झालं. हे सगळं काही झाल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी मिळून आरती केली. की सेवा मंगलमेवा सेवा से ठरे तीन लोक तैतीस देवता और खड़े सब अर्ज करे श्री शंकर के खिड़की सुना सब दीन ठरे विधाता बैठे आसन अप्सरा नृत्य करे गणपति सेवा मंगलमेवा सेवा से सब करे तीन लोक तैतीस देवता हर करे सब. दरवाजे ते सागराच्या वेळा कैसा घातला हरिने कैसा घातला तुका म्हणे या सगळ्यांमध्ये एवढी जास्त थकली होती की संध्याकाळला थोडे मी झोपून गेलेली होते. तेवढ्यातच आईने शिरीचे मोदक करून घेतलेले होते, तर मला रेसिपी सांगायलाच मिळाली नाही. पण तुम्ही इथे बघू शकतात की असे असते. कणकीला छान असे गुळाने भिजवतात आणि हे तळून घेतात आणि त्याचे रेषा करून असं गोलगोलच करतात आणि हे चाशणीमध्ये टाकून घेतात. तर याची रेसिपी करायलाच मिळालेली नाही. तुम्हाला आमच्या गणपती बाप्पाचे आगमन कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळं काही झाल्याच्या नंतर आम्ही मस्त असे निवांत बसलेलो होतो. मस्त नैवेद्य वगैरे चढवून दिलं देवाला, गणपतीला आणि मस्त सर्वांनी फोटोशूट वगैरे केलं. आणि असं आमचं गणपती बाप्पा आम्ही आपल्या घरी आणलो. तुम्हाला व्लॉग कसा वाटला प्लीज हे मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय. गणपती बाप्पा मोरया.